रामनवमीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरामध्ये विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मात्र यावेळी अनुचित प्रकार कोणता घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. रामनवमी निमित्तानं किराडपुरा मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. संध्याकाळी भव्य मिरवणुकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम छत्रपती संभाजीनगरातून आपल्या सोबत जोडले गेले. सिद्धार्थ, कसा आहे छत्रपती संभाजीनगरातला आजचा रामनवमीचा उत्साह आणि कसं आहे नियोजन? रामनवमीचा उत्साह छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगला आहे. सकाळपासून भाविक राम मंदिरामध्ये जात आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर शांततेचं वातावरण आहे. हे समाधानकारक गोष्ट आहे. मी किराडपुऱ्यातील त्याच मंदिरामध्ये आहे. जर 2 वर्ष आधी या मंदिराच्या काही कडू आठवणी आहेत. दंगलीचा या ठिकाणी प्रकार घडला होता. मात्र आज आपण बघू शकतो अत्यंत शांततेत भाविक जे आहेत श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेले आहेत. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज 12:30 वाजता सर्व पक्षीय सर्व धर्मीय नेत्यांच्या हस्ते या ठिकाणी एक महापूजा सुद्धा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता यात मंदिरातून मोठी शोभायात्रा सुद्धा निघणार आहे. आपण बघतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त पोलीस मंदिराच्या आत सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि शांतता कमिटीच्या बैठका वगैरे सर्व सोपस्कर जे आहेत पोलीस प्रशासनाने केलेले आहेत. सर्व पोलीस अधिकारी आज जे आहेत रस्त्यावर आहेत. संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक निघते त्यावेळेस आणखी जास्त मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे. एकंदरीतच शांततेचं वातावरण आहे आणि आपल्याला माहीत आहे की मुस्लिम बांधवांनी सुद्धा या रामनवमी निमित्त विविध जे आहेत सेवा देण्याची नियोजन केलेलं आपण समोरच बोर्ड बघू शकतो. इम्तियाज जलील यांच्या वतीने जे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आता थोड्या वेळातच शरबत वाटपाचा कार्यक्रम करणार आहेत. विविध मुस्लिम संघटना असतील, मुस्लिम धर्मीय बांधव असतील, रामनवमी निमित्त या ठिकाणी येणाऱ्या राम भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीची सेवा सुद्धा या ठिकाणी पुरवत आहेत. निश्चित आता सुरुवात झालेली रामनवमीची मंदिरामध्ये भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र खऱ्या अर्थानं संध्याकाळी 5 वाजता एक मोठी शोभायात्रा निघत असते. त्या शोभायात्रेच्या निमित्ताने सुद्धा फार मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आता मंदिर परिसरामध्ये जवळपास 200 शस्त्रधारी पोलीस असतील, SRPFच्या तुकड्या असतील, QRT टीम असेल, या सगळ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. निश्चितपणे कालपासून लोकांच्या मनात धाकधूक होती. मात्र काल दुपारच्या नंतर पोलिसांच्या विविध बैठका झाल्या. अत्यंत शांत आणि अगदी बंधुभावाच्या याच्यामध्ये या ठिकाणी जे आहे रामनवमी निमित्त वातावरण सध्या तरी दिसतं. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण छत्रपती संभाजीनगर मधल्या खास करून किराडपुरा या भागातल्या रामनवमी उत्सवाचा आढावा घेतला. आता मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरामध्ये रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीच्या निमित्तानं रथयात्रा इथं काढण्यात येणार असून मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी. रामनवमी निमित्त वडाळ्यातील राम मंदिरामध्ये अनेक भाविकांची भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जात आहेत. आता श्रीरामाच्या मूर्तीचं स्नान आणि त्याला विविध परिमलं जे आहेत ते अर्पण केली जात आहेत. खरं तर गेली अनेक वर्ष या वडाळ्यातील राम मंदिरामध्ये अनेक भक्त हे रामनवमीच्या दिवशी विशेष येत असतात. अगदी भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. काय सांगाल, कशा पद्धतीनं संपूर्ण दिवसभर तुमचं नियोजन असतं, काय असतं सेलिब्रेशन आणि कशा पद्धतीने रामनवमी आपण साजरी करतो? सकाळी 8 वाजता देवता प्रार्थना करून आम्ही सुरू केलेलं आहे. आता रथवास्तू हवन आहे. बाहेर जो रथ दिसतो तुम्हाला त्याचा रथवास्तूचं हवन असतं आणि ते शुद्धीकरण असतं. ते सर्व करून त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता बरोबर रामाला पाळण्यात घालणार आहे. आता पाळण्यात घातल्यानंतर 1:30 वाजता महाआरती होणार. त्याच्यानंतर प्रसाद भोजन होणार आणि संध्याकाळी रथ घेऊन आम्ही रथाला आज देव इथून तिथे नेऊन ठेवणार आणि त्याच्यानंतर रथ घेऊन आम्ही दादर सिटीपर्यंत जाणार आणि परत येणार आणि 8च्या नंतर परत महाआरती होणार, प्रसाद भोजन होणार आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न होणार. नक्कीच. खरं तर आपण बघतोय की अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वडाळ्यातील राम मंदिर प्रतिष्ठानाकडनं या सर्व नियोजन केलं जातं आणि तितकंच शिस्तबद्ध पद्धतीने भक्तिमय वातावरणामध्ये रामनवमीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.